बाप रखुमा देवी वरा विठ्ठला सगुणे सुमणे गुंफिले प्रीती आवळे तो कोंदाटले सुमने हे विराले झाली नामरूपी ऐक्य भेटी नाम रूप सार जाणोनी जीवन संसार झाली तुटी रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रंगी रंगे नारायण उभा करीतो कीर्तन हाती घेऊन या विणा कंठी राहे नारायणा देखिलासी मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती तुका म्हणे देवा देई कीर्तनाचा हेवा. अर्जुन तीन मार्ग, एक ज्ञान मार्ग, अष्टांग योग मार्ग आणि भक्ती मार्ग यापैकी तिसऱ्या विषयी विचारणा करतोय की देवा अष्टांग योग मार्ग शक्य नाही, कारण तितकं करत बसण्याकरता शरीराला तितका ताण देण्याकरता माझ्याजवळ आता टाईम नाही. सामान्य माणूस त्या मार्गानं जाऊ शकत नाही. थोडक्यात तो मार्ग खडतर आहे. दुसरा, एकांतवासात जाऊन तू ध्यानस्थ व्हायचा जो मार्ग सांगितला की योग्य जागा निवडा, एकांतवासात जा, एकांती जाऊन चित्त स्थिर करून आसनस्थ व्हा आणि आसनस्थ होऊन योगाची प्राप्ती करून घ्या. हाही मार्ग शक्य नाही, कारण आम्ही प्रापंचिक आहोत. प्रपंचाचा विस्तार केलेला आहे. ते कर्तव्य पार पाडणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळं त्यातून तितका मार्ग काढून अशा एकांत स्थानी जाऊन ध्यानस्थ बसणं हेही शक्य नाही. हा तिसरा मार्ग तू जो सांगितला आहे योगाभ्यासाचा, तो मार्ग, त्या मार्गाविषयी अर्जुनानं पुन्हा शंका उपस्थित केली आहे की तुझ्या ठिकाणी एकाग्र चित्तानं बसलं, ध्यानस्थ झालं आणि जी अंतिम उद्दिष्ट आहे मोक्षप्राप्तीचा तोच प्राप्त झाला नाही तर, कारण शेवटी जीव आहे, तो कधी रस्ता चुकल सांगता येत नाही. विश्वामित्रासारखे जिथं रस्ता चुकू शकतात तिथं सामान्यांचं काय आहे, हा प्रश्न अर्जुनाच्या ठिकाणी उपस्थित झाला. आणि मग जर मोक्षाचीच प्राप्ती झाली नाही तर इकडे संसारातूनही उठला आणि तिकडं प्रपंचातूनही उठला. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, इधर न उधर बीच में अधर अशी अवस्था जर जीवाची झाली तर त्याचं पुढे काय होतं. अयतीही श्रद्धयोपेतो योगा चलित मानसा, तू सांगितलं त्या मार्गाने निघालं. अप्राप्य योग संसिद्धिम, सांसारिक अडथळ्यामुळं किंवा शरीर धर्मामुळं जर मोक्षाची प्राप्ती व्हायच्या आतच मृत्यू ओढवला तर अशा जीवाची गती काय होते, त्याला पुढं त्याची अवस्था काय होतं, तो कुठे जातो, हे अर्जुनाला विचारायचं आहे. त्यावर माऊली भाष्य करताना 431 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, मनोनी सांडो गोविंदा कवन एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विन. अर्जुन म्हणतोय, देवा म्हणून हे गोविंदा, आता मला सांगा की कोणी एक भक्त, एखादा मनुष्य तू सांगितल्याप्रमाणे अंतिम साध्य जे मोक्ष आहे त्या मोक्षाच्या प्रति निघाला, श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणानं अगदी तीव्र प्रयत्न करून
तो त्या मार्गाने मार्गस्थ झाला. मोक्ष मिळण्याची तो इच्छा व्यक्त करतोय, परंतु अयतीही श्रद्धयोप्युतो योगाचलित मानसा अप्राप्य योग संसिद्धीम. मध्येच मृत्यू ओढवला, आयुष्यच कमी पडलं, तर त्या साधकाची स्थिती काय होते? तो साधक जातो कुठं? तो पुन्हा जन्माला येतो, अधोगतीला जातो, नरकात जातो का स्वर्गात जातो? हे तुम्ही आता मला सांगा, अर्जुन म्हणतोय. म्हणून सांगे गोविंदा म्हणून सांगे गोविंदा कवन एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपायेविन. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.